नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपण आपल्या महा ऑनलाईनच्या आय डीवरून आपण आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकतात. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचे आहे आपल्या महा ऑनलाईनच्या साईटवरती आणि तिथे आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला वरती उजव्या साईडला हा सर्चचा ऑप्शन दिला आहे. तर इथे आपल्याला सर्च करायचं आहे इन्कम सर्टिफिकेट. मग याप्रमाणे आपल्याला इथं त्याचं नाव येऊन येणार. तर या नावावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे आपले हे इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तर त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. पण मित्रांनो, आपल्याला आपली इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला फक्त इथं 3च फॉर्म लागत आहेत. एक म्हणजे आपला तलाठी अहवाल, म्हणजे जो आपल्या एरियाचा जो तलाठी असेल, जो महसूल अधिकारी असेल त्यांच्याकडून उत्पन्नाचं प्रमाणपत्र, आणि आपल्याला इथं आपला आधार कार्ड द्यायचा आहे आणि इथे एक आपला डिक्लेरेशन म्हणजे स्वघोषणापत्र द्यायचं आहे. आणि तो स्वघोषणापत्र आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आपल्याला इथं मिळून जाणार. तिथून आपल्याला स्वघोषणापत्र डाउनलोड करून त्याला इथं अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हा पुढे सुरू करायचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या पुढे सुरू करावरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आणि या पेजपासून आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला विचारलं आहे की तुम्ही आपली जी माहिती आहे ते माहिती आपल्या आधार कार्डवरून देता का? देत असाल तर आपल्या त्या होयवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून इथं व्हेरीफाय करायचे. आणि आपण जर आपली ही माहिती आपल्या आधार कार्डनुसार नसाल देत तर आपल्या त्या नाहीवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला अर्जदाराच्या तपशीलमध्ये उत्पन्न वर्ष विचारला आहे. तर आपण आपली ही इन्कम 3 वर्षाची काढता किंवा 1 वर्षाची काढता तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. आपला जो महसूल अधिकारी असेल त्यांनी आपल्याला ज्याप्रमाणे आपली इन्कम दिली असेल, आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर ज्याप्रमाणे आपली इन्कम दिली असेल 1 वर्षाची किंवा 3 वर्षाची, तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पूर्ण नाव लिहायचं इंग्लिशमध्ये नाव लिहिल्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचं. मग इथं ॲटोमॅटिकली इथं आपलं मराठीमध्ये नाव येऊन जाणार. आणि इथं जर आपलं मराठीमध्ये नाव नाही आलं तर आपण इथं Ctrl+Alt+Y वरती क्लिक करून किंवा Ctrl+Alt+K वरती क्लिक करून आपल्यासमोर एक कीबोर्ड येऊन जाणार. त्या कीबोर्डवरून आपण इथं आपलं नाव लिहू शकता किंवा आपला जर इथं नाव आला पण त्या नावामध्ये काही मिस्टेक असेल तर आपण आणखी या कीबोर्डवरून त्या नावामध्ये आपला जो करेक्शन असेल तो करू शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये नाव दिल्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचं. मग इथं त्यांचं नाव येऊन जाणार. इथं पण नाव नाही आला तर आपण इथं कीबोर्डवरून नाव लिहू शकता किंवा याला पण करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपली जी जन्मतारीख असेल ते जन्मतारीख आपल्याला इथं द्यायचे. जन्मतारीख दिल्यानंतर इथं ॲटोमॅटिकली आपली जेवढी वय होणार ते वय आपली इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपला जो लिंग असेल, जो जेंडर असेल, तो पुरुष किंवा स्त्री, तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा व्यवसायाचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं काय काम करता तो कामाचा ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा मोबाईल नंबरचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला ईमेल आणि पॅन कार्डचा ऑप्शन दिला आहे. तर आपली जी ईमेल ID किंवा पॅन कार्ड असेल ते आपल्याला इथं द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा याला सोडायचं असेल तर आपण याला सोडू पण शकता, कारण हे ऑप्शन इथं मेंडेटरी नाही आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आवश्यक उत्पन्न प्रमाणपत्राचा प्रकार विचारला आहे. तर आपली इथं ज्याप्रमाणे इन्कम असेल, कौटुंबिक किंवा वैयक्तिक, तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला संपूर्ण पत्ता द्यायचा. सर्वात अगोदर इथं पत्तामध्ये आपला जो पत्ता असेल तो पत्ता द्यायचा. त्याच्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथून द्यायचा. जिल्हा दिल्यानंतर आपला जो तालुका असेल तो तालुका आपल्याला इथून द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपला जो विलेज असेल, जो गाव असेल, तो गावाचं नाव आपल्याला इथून द्यायचे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या संपूर्ण ॲड्रेसचे डिटेल्स द्यायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला लाभार्थ्याच्या तपशीलमध्ये आपण हे इन्कम सर्टिफिकेट ज्यांच्या गुणासाठी काढत असाल त्यांचे ऑप्शन इथं सिलेक्ट करायचे. जसे की इथं आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी काढत असाल तर आपल्या इथं त्यांच्या ऑप्शन सिलेक्ट करून इथं आपल्याला त्यांचं नाव द्यायचं आहे. आणि आपण जर आपली ही इन्कम सर्टिफिकेट स्वतःसाठीच काढत असाल तर आपल्या इथे स्वतःवरती क्लिक करायचे. मग इथं ऑटोमॅटिकली लाभार्थीच्या नावामध्ये इथं आपलं नाव येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या इन्कमची डिटेल्स द्यायचे. आपल्या महसूल अधिकारीने आपल्याला ज्याप्रमाणे इन्कम दिली असेल त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपली इन्कमची डिटेल्स द्यायचे. आपण इथं वरती आपल्या 3 वर्षाच्या इन्कमचा ऑप्शन सिलेक्ट केला, त्याच्यामुळे इथं आपल्याला 3 वर्षाचा ऑप्शन आलेला आहे. आपण जर 1 वर्षाचाच ऑप्शन सिलेक्ट केला असता तर आपल्याला फक्त इथं 1च वर्ष म्हणजे 25-26 वर्षाचा ऑप्शन आला असता. तर आपली इथं ज्याप्रमाणे इन्कम असेल त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपली इन्कम द्यायची आहे. जशी की आता शेतीची असेल तर आपल्यासमोर हे शेतीचे हे 3 वर्षाचे इथं बॉक्स दिला आहे, 23-24, 24-25 आणि 25-26चा. तर
इथं आपली जे 23-24ची इन्कम असेल ते आपल्याला इथं 23-24मध्ये द्यायचे, 24-25ची इन्कम असेल ते 24-25मध्ये द्यायचे आणि जे 25-26ची इन्कम असेल ते 25-26ची बॉक्समध्ये द्यायचे. याप्रमाणे इथं आपल्याला आपली इन्कम द्यायची. आपली जर शेतीपूरक व्यवसाय, शेतीमजुरी व्यवसाय किंवा इतर मजुरी व्यवसाय आपली जे इन्कम असेल त्याच बॉक्सच्या समोर आपल्या इथं आपली ते इन्कम द्यायची. आता आमची ही इन्कम शेती मजुरीची असल्यामुळे आम्ही इथं शेती मजुरीच्या समोर जो 23-24चा बॉक्स आहे तिथं आम्ही हे 23-24ची इन्कम देतो. जो 24-25चा बॉक्स आहे तिथं आम्ही हे 24-25ची इन्कम देतो आणि जो 25-26चा बॉक्स आहे तिथं आम्ही हे 25-26ची इन्कम देतो. याप्रमाणे इथं आपल्याला आपली इन्कमची डिटेल्स द्यायची, ते माहिती द्यायची आणि इथं खाली एकूण अक्षरीमध्ये आपली ही इन्कम इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर हे इन्कमची डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली आपल्याला समावेश करायचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या समावेश करावरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे काय माहिती येऊन जाणार. तर ही माहिती वाचून आपल्याला त्या ओकेवरती क्लिक करून आणखी एकदा आपल्याला इथं समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं हा सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा इंटरफेस येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला त्या क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचे आहे. मग आपण इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या पेजवरती येऊन जाणार. इथं आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी सर्वात अगोदर इथं आपल्याला ओळखीच्या पुरावाचा ऑप्शन दिला. इथं आपल्याला कोणताही एक डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी सांगितलं आहे. तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड अपलोड करायचे. आधार कार्ड अपलोड करण्यासाठी इथं आपल्याला आपला हा आधार कार्ड JPG या PDF फॉर्ममध्ये 75 ते 500 KBच्या आतमध्येच आपल्या इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्या इथं या आधार कार्डच्या समोर जो बॉक्स दिला आहे त्या बॉक्सवरती आपल्या इथं क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं सिलेक्टवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा अपलोड फाईलचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या त्या अपलोड फाईलवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या चूज फाईलवरती क्लिक करायचे. मग आपण आपला आधार कार्ड जिथं कुठं ठेवला असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथं आपला आधार कार्ड येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला पत्त्याच्या पुरावाचा ऑप्शन दिला आहे. इथं पण आपल्याला कोणताही एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर इथं आपल्याला हे काही ऑप्शन दिलं आहे. तर इथून आपण कोणत्याही एका ऑप्शनमध्ये आपल्याला आपला डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. आपण इथं वरती ज्याप्रमाणे आपला आधार कार्ड अपलोड केला त्याचप्रमाणे इथं खाली आपल्याला आपला डिक्लेरेशन म्हणजे स्वघोषणापत्र इथं अपलोड करायचं आहे. स्वघोषणापत्र अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा उत्पन्नाच्या पुरावाचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपला जो महसूल अधिकारी आहे त्यांच्याकडून जो आपण आपला उत्पन्नाचं प्रमाणपत्र आलाय तो उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपल्याला इथं अपलोड करायचे. हे तीनही डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर आपला आधार कार्ड, आपला डिक्लेरेशन म्हणजे स्वघोषणापत्र आणि इथं आपला उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही माहिती दिली आहे. हे माहिती इथं संपूर्ण वाचून आपल्याला या मला मंजूरवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या सबमिटवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला इथं आपला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. आपण इथं 2 प्रकारे आपला फोटोग्राफ अपलोड करू शकता. एक तर लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा. तर आपण जर आपला लाईव्ह फोटोग्राफ अपलोड करसाल तर आपण इथं ज्यांचे इन्कम सर्टिफिकेट काढतात त्यांना इथं कॅमेऱ्याच्या समोर आणायचं आणि इथं आपल्याला या कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे. मग कॅप्चर केलेली पिक्चर आपली इथं याप्रमाणे येऊन जाणार. तर इथं आपल्याला थोडासा ॲडजस्ट करायचा आहे आपल्या त्या फोटोला आणि त्याच्यानंतर ॲडजस्ट केल्यानंतर आपल्या त्या क्रॉप अँड अप्लायवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण जर आपली हे फोटोग्राफ पासपोर्ट साईजची अपलोड करसाल तर आपल्या इथं या छायाचित्र अपलोड करावरती इथं क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपली हे पासपोर्ट साईजची फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी इथं काही ऑप्शन्स येऊन जाणार. इथं आपल्याला आपले हे पासपोर्ट साईजची फोटोग्राफ कोणत्या साईजमध्ये, कोणत्या पिक्सेलमध्ये, कोणत्या DPIमध्ये आपल्या इथं अपलोड करायचे त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर या इन्फॉर्मेशननुसार आपल्या इथं आपली फोटोग्राफ बनवायचे आणि ते आपल्या इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी इथं खाली आपल्याला छायाचित्र जोडायचा इथं ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपली फोटोग्राफ जिथं कुठं ठेवले असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर याप्रमाणे आपले फोटोग्राफ इथं ॲडजस्ट करण्याचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या फोटोग्राफला थोडासा ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्या त्या क्रॉप अँड अप्लायवरती क्लिक करायचे आहे. मग याप्रमाणे आपले फोटोग्राफ इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला अपलोड फोटोचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या अपलोड फोटोवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे फेस डिटेक्टेडचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या ओकेवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या खाली दिलेल्या पुढे सुरूवरती क्लिक करायचे आहे. आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला आपल्या पेमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला हे 3 ऑप्शन दिला आहे. एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला पेमेंट करसाल तो ऑप्शन इथं सिलेक्ट करून आपल्या त्या पे नाववरती क्लिक करायचे. आपण जर आपल्या VLE अकाउंटनेच आपला पेमेंट करसाल तर आपल्या त्या VLE अकाउंटवरती क्लिक करून पे नाववरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि
या नेक्स्ट पेजवरती इथं आपली काय आहे सर्व्हिस इन्फॉर्मेशन आणि इथं आपल्याला किती पेमेंट करायचे त्याची इथं संपूर्ण माहिती येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला चार्जेसमध्ये इथं आपल्याला आपल्या VLE-IDचा इथं पासवर्ड द्यायचा आहे. पासवर्ड दिल्यानंतर आपल्या इथे प्रदान निश्चितवरती इथं क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या इथं पेमेंट आहे इथं सक्सेसफुली होऊन जाणार आणि आपण केलेल्या पेमेंटचे इथं रिसिप्ट आपल्यासमोर येऊन जाणार. तर आपल्याला या आपल्या पेमेंटच्या रिसिप्टची प्रिंट काढायची असेल तर इथं आपल्याला या प्रतवरती क्लिक करून याची प्रिंट काढायची किंवा आपण याला आपल्या लॅपटॉप मोबाईल PCमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्या त्या पुढे सुरूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आणि आपण जो आत्ता आपला इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप केला हे त्याची टोकन आहे. तर आपल्याला याची पण प्रिंट काढायची असेल तर आपल्या इथं वरतीच आपल्या इथं हा प्रतचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथे या प्रतवरती क्लिक करून याची पण प्रिंट काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप मोबाईल PCमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता आणि आपले हे इन्कम सर्टिफिकेट 1 ते 2 दिवसामध्ये इथं निघून जाणार. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या महाऑनलाईनच्या IDवरून आपली इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करू शकता. मित्रांनो आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि असेच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.